बोलायला लागली तर कोणाला चान्स नाही देणार. ॲक्च्युली ह्या सेशनसाठी मी येत नव्हती, कारण माझ्या मुली आहेत, त्यांना 2 दिवस कोण बघणार. पण माझ्या मिस्टरांना माझ्यापेक्षा सरांवर एवढा विश्वास आहे, त्यांनी मला फोर्स केलं, मी बघतो तू जा बिंदास, मी बघीन 2 दिवस काय करायचं आहे. तर मी आली, जरा ह्याच्यात होतं, मी ट्रॅव्हलिंग एवढ्या लांब कधी केलं नाही, कारण मी मुंबईची आहे. 8 महिन्यापूर्वी रत्नागिरी शिफ्ट झाली आणि हे रूट माझ्यासाठी नवीन होतं. तर मी ते एक रिस्क घेतलं की नाही, मी जाणार. तर ट्रॅव्हलिंगमध्ये मला नक्कीच त्रास झाला होता, कारण अननोन प्लेस होतं. पण आली, पण जे मॉर्निंगपासून रात्रीपर्यंत कालचा दिवस गेला, आजचा दिवस गेला, ते नुसतं स्टॉकवर चर्चा होती. घरी काय व्हायचं, माझ्या ॲनालिसिस, मला एक वेळ आहे, ह्या चार्ट घे, ॲनालिसिस कर, काय वाटलं मिस्टरांना सांगायचं. त्यांना टेक्निकल नाही आहे, पण ते आता माझ्या ह्याच्यावरून ऐकतात आणि कळतं. अहो इथे ही रेसिस्टन्स आहे बघा, इथून येईल, इथे जाईल, त्यांच्या एक्झाम, हां ओके ठीक आहे हां. पण इथे तेच डिस्कशन एवढं हेल्दी झालं की सगळा ग्रुप, ते अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे ना, मी आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, तसं आमचं काल झालेलं. वी आर टॉकिंग स्टॉक, वी आर इटिंग स्टॉक. आणि ते दिवसभर ते चाललेलं. रात्री आता लेडीज आल्या की त्यांचा टॉपिक असतो संसार आणि ते, पण आमचा रात्री आम्ही अक्षरशः 2 वाजेपर्यंत सगळ्या ग्रुप बसलेला आमचा शेवटपर्यंत स्टॉक, डिफरंट स्टॉकवर आम्ही ॲनालिसिस, त्यांचं डिस्कशन, तुमची स्ट्रॅटेजी ह्याच्यावर होतं. आणि खूप हेल्दी डिस्कशन होतं आणि खूप समाधान वाटलं की मी बरं झाली आली. आणि मी माझ्या मिस्टरांना खरंच थँकफुल आहे की त्यांनी मला फोर्स केलं यायला, आणि त्यांचा जास्त विश्वास सरांवर आहे. आणि ते म्हणतात तुझं, आणि ह्या जर्नीमध्ये जी ट्रेन आहे RMCची, ज्याचं डेस्टिनेशन आहे करोडपती व्हायचं, आणि डेफिनेटली जे चढले आहेत ते प्लीज उतरू नका मध्येच इन बिटवीन.